once more you walk अक्षता and you hear na 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 na. बाळ अक्षता 9:15 वाजले, या लवकर आता बाहेर. आपल्या घरात 9:15 म्हणजे खरे 9. तू उगीच आरडाओरडा करतेस आई. तुझा पेशन्स हल्ली संपत चाललाय. तूच म्हणायची बाकी होतीस ग बाई. म्हण मला म्हातारी म्हण, वय झालंय म्हण माझं आता. हे बघ, असं काही मी म्हटलेलं नाहीये. उगीच तुझे डायलॉग तू माझ्या तोंडी घालू नको. म्हणाला कशाला हवं, मला काही समजत काय ग. हे सगळे केस ओले आहेत अजून, नीट पुसते. आणि हे बघ, टेबलवर चहा ब्रेड बटर सगळं ठेवलंय, ते नीट खा. सक्ती नाही. बरं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. प्रभात होऊन झाले 3 तास. यांची प्रभात आत्ता होतीये. आजी नमस्कार करते. आयुष्यमती भव. घे, लोणी लावून ठेवलंय ब्रेडला. बरं. बिस्किट घे हवी तर. आणि फ्रीज मध्ये जाम आहे, तो हवाय का? नाही नको. तुला माहितीये का आजी, काय? आईने जो आता जाम आणलाय ना, त्याची टेस्ट काय फार बरी नाहीये. काय आजी, घेणार का एक स्लाइस? नको, तूच खा, मला नाही आवडत. घे की. एवढा काय भाव खातेस? काय ग, पावाला लोणी लावण्याऐवजी आजीला लोणी लावणं चाललंय. काय आजीकडनं उकळायचंय वाटतं काही? आजीला लोणी लावणं? मस्का मारणं म्हणायचंय का तुला? नाही ग, काही नकोय मला तुझ्याकडनं. घे, गरम चहा आणलाय, बघ किती हवंय तुला. पुरे 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 पुरे. काय ग, आज कॉलेजला सुट्टी आहे वाटतं. आराम चाललाय म्हणून विचारते. नाही ग, निघाले ना मी. आणि परत कधी येणार? 8, 8:30. आणि तेव्हाची जाशील ती येशील 1:30-2 वाजता. आई आली आता, हा विषय बंद. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. सुधा, एक विचारू का तुला? विचार. नाही, मला नजरेला विचित्र वाटलं म्हणून विचारते. नाही तर म्हणशील सकाळच्या घाईच्या वेळेत काय प्रश्न विचारते. काय विचार? तुझ्या एक लक्षात आलंय का? काय? चिंगी आंघोळ करताना हल्ली इंग्रजी गाणी म्हणते. आता आंघोळ करताना इंग्रजी गाणं म्हणणं याला काही खास कारण असेल? नाही भाऊ, मला तरी काही कल्पना नाही. नाही, तसं असलं तर ठीकच आहे. काय माझं वय झालंय, हातपाय थकले, तरी माझे नाक कान डोळे सगळं शाबूत आहे अजून. नजरेला काही विचित्र वाटलं ना की मग मनात येतं काहीतरी. ते चांगलं का वाईट. पण काय आता, तू काय म्हणतेस मला काहीही समजत नाही अक्का. नाही म्हणजे त्याचा काही गोंधळ नसला म्हणजे मिळवली हो. अक्का, तर आंघोळ करताना इंग्रजी गाणं म्हणण्यामध्ये कसला नाही गोंधळ. हा चल, नसते काहीतरी विचार करू नको. मी जाते, माझी तयारी करते. आई, हा ये लवकर. चला, मी सुद्धा तयारी करते. आज शनिवार आहे. तनू येणार आहे घरी. त्याच्या अगोदर मी आणि शरद दोघं आमच्या शाळेत जाणार आहोत आणि मग तनूला घेऊन येईल. हा चल, मी तयारी करते. 16 तास तुला नोकरीत काम करावं लागतं. त्या मानाने फारच कमी पगार मिळतो, असं नाही वाटत तुला? हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तरी सुद्धा वर्तमानपत्रातल्या नोकरीपेक्षा नक्कीच बरं आहे. तूच नेहमी म्हणतेस ना, माणसांनी काळानुसार बदलत राहावं. मग त्या पत्रकारितेपेक्षा ही दूरचित्र पत्रकारिता नक्कीच जास्त बरी आहे. काय होतं नाही, एखादी घटना घडून गेल्यानंतर ती लिहून लोकांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा ती घटना लोकांना प्रत्यक्ष दाखवणं खूप जास्त एक्साइटिंग, चॅलेंजिंग वाटतं मला. एनिवे, मी नेहमीसारखी रात्री तन्वीरला घेऊन जाईन ना तुझ्याकडून. तुझ्या नोकरीमुळे माझी संपूर्ण नाही पण अर्धी इच्छा मात्र पूर्ण होते. कुठली ग? तनू मला जवळजवळ रोज भेटतो. त्याचा गृहपाठ घेता घेता अभ्यास शिकवायला मिळतो. पण रात्री मात्र तो, ते आता आपण रात्रीच बोलू ना. बर, मी काय म्हणत होते, तू तन्वीरला शाळेतून घ्यायला चालली आहेस ना?
त्याच्या जरा बाईंना भेट ना. का ग? त्यांनी भेटायला बोलवलंय. काय झालंय? काही नाही ग, आजही प्रगती पुस्तक न्यायचं विसरलाय. छान. तेच असेल, दुसरं काय. हा, आणखीन एक गोष्ट. आज सकाळची शाळा होती ना, मी त्याला प्रॉमिस केलंय शाळेतून येताना तुला हवं ते आईस्क्रीम देईन म्हणून. बरं, देईन मी त्याला. चिरंजीव तन्वीर आकांक्षा जोशी. आता काय झालं? काही नाही. प्रगती पुस्तकावरचं नाव वाचलं. आई, जे आहे ते आहे. मग जे आहे तेच लिहिलं तर कुठे बिघडलं? पण तनूला वर्गातल्या बाई मुलं काही बोलत नाहीत, चिडवत नाहीत. पहिलीत असताना थोडा त्रास झाला. मला तनूच्या बाईंनी बोलवून घेतलं. मी त्यांना या नावाचा अर्थ सांगितला. मग त्यानंतर हळूहळू सगळ्यांना सवय होत गेली. आता या वर्षी एक नवीन मुलगा आलाय तनूच्या वर्गात. त्याला कळल्यावर त्यांनी तनूला खूप चिडवलं. मग मारामारी झाली. तनूनी जाम चोपला त्याला. मग मला पुन्हा बोलवलं. आकांक्षा, उद्या तनू जेव्हा तुला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारेल तेव्हा तू त्याला काय उत्तर देणार आहेस? पण ते तो आत्ताही विचारतोय आणि मला जमतील तशी उत्तरं मी देते त्याला. यापुढेही देत राहीन. त्याला या नंदादेव विद्या मंदिरामध्ये घालण्यापेक्षा तू ज्ञानवर्धिनीमध्ये घातलं असतंस ना, तर बरेचसे प्रश्न आपल्याला टाळता आले असते. आई, तनूला मी वाढवते, म्हणजे या बाबतीतले निर्णयही मीच घेणार आहे. अगं, पण आपली शाळा काय वाईट आहे का? असं अजिबात नाहीये. पण शाळा म्हणजे तनूला शिस्त लागली पाहिजे, जी आजी आजोबांच्या शाळेत लागेल असं मला वाटत नाहीये. तू मला एक सांग, तू तनूशी शाळेत एक आणि घरी एक अशी वागू शकशील? अगं, पण तू त्याला 1 वर्ष आपल्या शाळेत घालून तर बघ. आई, त्याही पेक्षा महत्वाचं आणखीन एक कारण आहे. ज्ञानवर्धिनीत घालण्यात कधीतरी तनू आणि वीरूची भेट होण्याची शक्यता आहे, तुला माहिती आहे. आणि तनूला वीरूने भेटणं मी अजिबात सहन करू शकणार नाही. आणि म्हणून मी तसं होऊ देणार नाही. येते मी. अरे रुक 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 रुक, नाहीतर तुझ्या युनिफॉर्मची पूर्ण सत्यानाशी होईल. मग तुझी आई पूर्ण राशन काढेल माझ्यावर. तनू, इथे काय मध्ये घुसलास तू? माझ्या बरोबर शाळेत येतोयस ना? आधी शाळेत चल, अभ्यास कर आणि मग भूषणदाशी खेळायला येईल. हे काय ग सुधाई, उद्या रविवार आहे ना. मी आता भूषणदादाशी खेळतो ना, मग उद्या मी नक्की अभ्यास करेन. अरे, पण तुझ्या बरोबर खेळायला भूषण दादाला वेळ तरी आहे का? भरपूर कामं पडलेत त्याला. हो, कामं तर आहेत बाबा. मग मी तुला मदत करू? तू काय त्याला मदत करणार आहेस? मी खूप मदत करतो. भूषणदादा म्हणतो, ए बारक्या, पेटीतून 8 नंबरचा पाना दे. मी बरोबर जातो आणि पेटीतला 8 नंबरचा पाना आणून देतो. सुधाई प्लीज, आता इकडे खेळतो ना, मी नक्की येऊन अभ्यास करीन नंतर. तनू, प्लीज प्लीज, हे घे. हे काय? तुला नजर लागू नये म्हणून काळं लावलंय गालाला. चलो चलो. ओय! काय छोटे उस्ताद, कुठली गाडी मोडायला निघालात? गाडी मोडायला नाही आबा, दुरुस्त करायला निघालोय. होय काय? करा करा. आबा, काल ती लांब लचक अशी पांढरी गाडी मर्सिडीज. तुम्ही आईला घ्यायला सांगणार आहे? मर्सिडीज? त्यात काय झालं? आई चालवते ती स्कूटर विकायची, ती लांब लचक पांढरी गाडी घ्यायची. लांब लचक? बाळा, कुठल्याही 4 चाकी गाडीला मर्स नाही म्हणत, सांगितलंय मला भूषण दादानी. आणि भूषण दादानी मला इंटरनेटवर मर्सची लेटेस्ट मॉडेल पण दाखवलेत. होय काय? आईला हे म्हणजे भारीच प्रकरण दिसतंय. बर मग आईने नाही घेतली तर मी घेणार आहे ती मोठे झाल्यावर. हो काय? घे जरूर घे. मग
आधी मला गाडी चालवायला शिकवाल? तुला मर्सिडीज शिकायची आहे? हो. त्याला आमची पण स्टेअरिंग वर बसल्यावर 3 हात. बर बर, आपण आधी छोट्या छोट्या गाड्यांपासून सुरुवात करूया. हा, म्हणजे आजचे? याच्या साईजचा पान आहे का रे आपल्याकडे? आहे चला. हे, चल. काय रे हसायला काय झालं? अगं दुसरीतल्या मुलांना आई या विषयावर 10 ओळींचा निबंध लिहायला सांगितला होता. म्हणजे इथे शाळेत. घरून लिहून आणायला सांगितलं असतं तर आई सांगणार आणि मुलं लिहिणार. काय काय लिहिलंय मुलांनी. काय लिहिलंय? एका मुलानं लिहिलंय, शंतनू सरदेसाई आहे त्याचं नाव. त्याने लिहिलंय की माझ्या आईला फक्त बटाट्याची भाजी करता येते. म्हणजे कधी कधी ती बटाट्याच्या भाजीत कांदा घालते, पण माझ्या आईला पोळ्या करता येत नाहीत. म्हणून माझ्या घरात रोज पाव असतात. म्हणून मला रोज वडापाव खाल्ल्याचा आनंद मिळतो. बघितलंस, तू जर निबंध घरून लिहून आणायला सांगितलं असतास तर आपल्याला ही माहिती कधीच मिळाली नसती. नोट करून ठेव. ह्या शंतनूच्या आईला आपण भेटायला बोलूया. विचारूया तरी, बाई तुझं काय प्रॉब्लेम आहे? मला ना कधी कधी प्रश्न पडतो सुद्धा की आपण शाळा ही लहान मुलांसाठी चालवतो की पालकांसाठी. शरद, आपल्या शाळेचं नावच ज्ञानवर्धिनी आहे. यथाशक्ती यथामती आपण ज्ञानात भर घालणे एवढंच काम आहे, मुलांच्याही आणि पालकांच्याही. एक्सक्यूज मी. येस. मी जावडेकर, हे आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष चतुर्वेदी साहेब. नमस्कार. आपण आज आमच्याकडे परिसंवादासाठी येणार. हो, आपण बसा ना प्लीज. थँक्यू मॅडम. मॅडम, खूप छान शाळा आहे आपली. थँक्यू. फार बरं वाटलं. हो ना, विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी शाळा काढावी आणि ती इतकी उत्तम चालवावी हे खरं तर वैशिष्ट्य आहे. मी चतुर्वेदींना येताना म्हणालो आपल्या परिसरात सुद्धा अशी शाळा हवी. काय? जरूर. हो, आपण प्रयत्न करूया ना. आणि मॅडम मार्गदर्शन तर करतीलच आपल्याला. केव्हाही. अहो माझं कामच येते. बरं, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? अहो कार्यक्रमाची वेळ 4ची आहे, अजून खूप वेळ आहे. नाही, म्हणजे आपली हरकत नसेल तर चहा कॉफी तिथेच घेऊया आपण. म्हणजे त्यानिमित्ताने आमच्या कार्यकर्त्यांशी, कमिटी मेंबर्सची आपली ओळख होईल. सगळे उत्सुक आहेत आपल्याला भेटायला, पण त्यासाठी लवकर निघायला हवं मात्र. ठीक आहे, मी 5 मिनिटात माझे काम आवरते. मग मॅडम आम्ही खाली थांबू? ठीक आहे. थँक्यू मॅडम. ओके. हे काय, तू इथे बसलायस? कसा झाला परिसंवाद? छान, उत्तम, नेहमीप्रमाणेच. मला पाणी हवं होतं रे. अरे हो, मीच विचारायला पाहिजे. नाही नाही, बस मी घेते. आज हार तुऱ्यांच्या वर कमाई झालेली दिसते. बघ ना उघडून, प्युअर सिल्कची साडी आहे. नाही, तू नेसल्यावर कळेल मला. घडी बघून कळत नाही का? बरं, तुझ्या जेवणाचं काय? अक्का, अक्षता जेवल्या का? हो जेवल्या, त्या दोघी जेवल्या. अक्षता अभ्यासाला गेले. अक्का झोपून 1.5 तास झालाय मला वाटतं. तुझं काय? भरपूर खाणं झालंय. हा, पण तुझ्यावर थोडासा भात खाईन मी. हा ग्लास संपल्यानंतर जेवणार आहे मी. तुला भूक लागली असेल तू जेवून घे. हे असलं काहीतरी घाणेरडं पिण्यापेक्षा वेळेवर जेवून का नाही घेत तू? अगं भूक लागत नाही का 8:30ला? आणि म्हटलं आज जरा वेळ मिळालाय तर बायकोची वाट बघूया. तू आल्यानंतर जेवूया. मग त्यापेक्षा माझ्या भाषणाला का नाही आलास? मस्त झालं भाषण. भाषण? भाषण होतं की परिसंवाद होतं? परिसंवादच रे.
सगळ्यात शेवटी मी बोलावं असं आयोजकांनी ठरवलं. मग माझं भाषण झाल्यावर चर्चा, प्रश्नोत्तरं असं आयोजकांना वाटलं होतं. पण माझं भाषण झाल्यावर कुणीच काही बोललं नाही. ते नेहमीच आहे तुझं. आधी बोललेल्यांचे कच्चे मुद्दे खोडून काढायचे, पक्के मुद्दे अगदी भक्कम करायचे आणि त्यावर स्वतःचे असे 4 मुद्दे भक्कम मांडायचे की पुढचा बोलणारा काहीही बोलू शकणार नाही. सुधा, तू कॉलेजमध्ये शिकत असताना वादविवाद स्पर्धेतलं मी ऐकलेलं तुझं पहिलं भाषणही असंच होतं. अरे हो, आपले ते प्राध्यापक फाटकही आले होते. माझं भाषण चालू असताना काहीतरी नोट्स वगैरे काढत होते. मला वाटलं आज माझी आणि त्यांची चांगली जुंपणार आहे. अरे पण माझं भाषण झाल्यावर त्यांनी आपले कागद घडी करून खिशातच टाकले आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी चक्क माझं अभिनंदन केलं. शरद, खरंच तू आज यायला हवं होतंस. नाही सुद्धा. अगं मला खात्री होती, इथे बसूनही मला जाणवत होतं, कळत होतं की तुझं भाषण अप्रतिमच होणार. खरंच. मग श्रोत्यांचा गराडा, पत्रकारांनी उगाच विचारलेले प्रश्न, त्याला सफाईनं दिलेली उत्तरं आणि तुझ्या पदरात आणखी एक गाजवलेला परिसंवाद. आज परिसंवाद, उद्या सभा, परवा संमेलन आणि सो ऑन. तरी कधीतरी तू समोर असावास असं वाटतं. तसंच आजही वाटलं म्हणून मी बोलले. आयुष्यभर प्राध्यापकी करणाऱ्याला मुद्देसूद बोलता यायला हवंच रे. पण कधीतरी तार लागते ना, तसाच झालं होतं मला. नंतरच्या कौतुकाचं अजीर्ण होईल असं मला वाटायला लागलं. तू तशीच आहेस सुद्धा, कौतुक करण्याजोगी. तू खूप मोठी आहेस सुद्धा आणि या गोष्टीचा मला आनंदही आहे आणि अभिमानही आहे. सुद्धा मला वाटेल तेव्हा तुझ्या कार्यक्रमाला मी अवश्य येईन, पण एक सामान्य श्रोता म्हणून, तुझा नवरा म्हणून नाही. कारण तुझा नवरा म्हणून मी आजही पूर्वी इतकाच सामान्य आहे, बाहेरही आणि पुनरागमन केलेल्या तुझ्या या घरातही. काहीतरी बोलू नकोस रे शरद. नाही नाही, काहीतरीच नाही. अगं प्रत्येक घरात घराची जबाबदारी एखाद्या खांबासारखी स्वतःच्या खांद्यावर पेलणारा एकच माणूस असतो आणि त्याच माणसाच्या आधारानं घरातले सगळेजण गुण्यागोविंदाने राहत असतात. आपल्या घरातला आधारस्तंभ तू आहेस, मी नाही, आणि त्यात काही खोटही नाही. एनिवे, आपण जेवून घेऊया. चल, तुला भूक लागली असेल, मी पानं घेतो. कोण आहे? अक्षता. किती वाजले? 12:30. हॅलो. हो, अक्षताच बोलते. हो, पोचले. एवढं विचारायला फोन केलास? स्टुपिड. सांगितले ना तुला एकदा, परत घरी फोन करत जाऊ नकोस. लक्षात ठेव. इडियट.